आयडा बॅरेटो लिखित तांबड्या आजीचे सारवलेले अंगण तुम्ही ऐकताय दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. आज या कादंबरीचा 14वा भाग. तो लांब केसांचा वेगळा तरुण आमच्या केशा आजीचा तरुण नातू केशव होता. कुमठ्यातील लक्ष्मी तळावरच्या पाड्या घराण्याच्या केशवला आई वडील नव्हते. पूर्वी केशा आजीच्या 4 खणी कौलारू घरात केशा आजी, तिचा तरुण पोरगा रामक्का आणि सून महादेवी असे राहत होते. महादेवीचा केशव त्यावेळी फक्त 3 महिन्यांचा होता आणि त्यावेळी हे सगळं घडलेलं होतं. पावसाळा सुरू होता. कुमठ्याचा समुद्र खवळलेला होता. त्या अशुभ दिवशी केशा आजी कधी नाही ते चुलीजवळ चटई घालून गाढ झोपलेली होती आणि महादेवी आपल्या झोपायच्या खोलीत लहानग्या केशवला कुशीत घालून झोपलेली होती. त्यावेळी रामक्का काजूची फेणी पिऊन तर्र होऊन घरी आला होता. त्याने आल्या आल्या पाहिलं त्याची आई चुलीकडे गाढ झोपली होती आणि पत्नी महादेवी देखील केशवला घेऊन पलंगावर झोपली होती. तसा रामक्कानं विचार केला, रात्रीसाठी मासळी पागवून आणूया. आणि केशा आजीच्या फुटक्या नशिबानं त्या भर पावसात आपला गळ घेऊन रामक्का झोकांड्या खात कधी समुद्रावर गेला हे तिला कळलंच नाही. आणि नंतर स्वतःची शुद्ध नसलेले रामक्का वरच्या खडकावरून समुद्रात कधी पडले हे त्यांना कळलं नाही. काही कुमठेकरांनी त्यांना पाहिलं तेव्हा ते एकदा त्या खवळलेल्या लाटांवरून वर आले आणि नंतर क्षणार्धात नाहीसे झालेले होते. आता कुमठेकर तरी त्यांना वाचवायला त्या खवळलेल्या समुद्रात कशी उडी मारणार? आणि मग त्या समुद्र किनाऱ्यावरच्या कुमठेकरांचा घोळका गलका करत केशा आजीच्या घराकडे धावला. त्यावेळी केशा आजीला हे कळे ना की आपलं पोरगं कधी घराकडे आलं आणि कधी गळ घेऊन समुद्रावर गेलं. महादेवी झोपेतनं खडबडून जागी झाली. तिला जेव्हा हे आखरीत कळलं तेव्हा आपल्या केशवला तसंच पलंगावर सोडून काही कळण्यापूर्वी महादेवी त्या भर पावसात समुद्राकडे पळत सुटली होती. बिचाऱ्या केशा आजीला आपल्या सुनेला अडवायचं भान देखील उरलेलं नव्हतं. त्या अभद्र दिवशी गरीब केशा आजीचं आणि लहानग्या केशवचं विश्व एका क्षणात उधळलं गेलेलं होतं. 4 दिवसांनी तिच्या मुलाचं आणि सुनेचं सडलेलं फुगलेलं माशांनी खाल्लेलं प्रेत जेव्हा केशा आजीच्या अंगणात ठेवलं गेलं त्यावेळी केशा आजी छोट्या केशवला कुशीत घेऊन रडली. आणि नंतर तिने आपल्या सुनेच्या फुगलेल्या हातातून 2 सोन्याच्या बांगड्या ओढून दाबून काढल्या आणि 3 महिन्याच्या केशवच्या बायकोसाठी त्या ट्रंकेच्या तळाशी ठेवून दिल्या. आणि नंतर केशा आजीनं लहानग्या केशवला आपल्या पदराआड घेऊन खूप त्रासात त्याला वाढवलं. केशा आजीचा केशव 14 वर्षांचा झाला. त्याला जगाची थोडीफार ओळख झाली. तसं त्याला कळलं की आपल्या ह्या आजीच्या मातीच्या घरात उकड्या तांदळाची पेज पिऊन नुसते पागवण्यात आपलं उर्वरित आयुष्य फुकट जाणार आहे. आणि कदाचित आपण सुद्धा एखाद दिवशी आपल्या बापासारखं फेणी पिऊन मासे मारताना समुद्रात बुडून मारणार आहोत. आणि केशवनी विचार केला की नाही, यापुढे आपण या कोमठ्यात राहायचं नाही. आपण दूर मुंबईत जायचं आणि आपण आपलं आयुष्य घडवायचं. त्यावेळी मुंबईबद्दल अशी स्वप्न घेऊन जगणाऱ्या तरुणांना मुंबापुरीचं फार आकर्षण वाटत असे. कुमठ्यातले अनेक तरुण मुंबईला जाऊन नाना उद्योग करून पैसे कमवत होते. त्या महादू कुमठेकराचा शिरक्या मुंबईला चाकरीला गेला आणि 2 वर्षात महादू कुमठेकरानं घरावर नवीन कौलं चढवलेली होती. खूप कुमठेकरांना मुंबईला गेलेल्या आपल्या पोराची दर महिन्याला येणारी मनी ऑर्डर केशव स्वतः बघत होता. म्हणजे मुंबईत उद्योग होता, पैसे होते, फक्त मुंबईला जायला हवं होतं. आणि केशवनी मुंबईला जायचं ठरवलं. केशवने ठरवलं तरी त्यात अडचणी अनेक होत्या. मुख्य म्हणजे त्याला मुंबईला जाण्यासाठी त्याच्या आजीकडनं फुटकी दिडकी मिळायची आशा नव्हती. उलट तिने त्याला कधीच आपल्यापासून दूर मुंबईला पाठवलं नसतं. दुसरं म्हणजे समजा तो कसंही करून मुंबईला गेला तरी तिथे राहायचं कुठे, खायचं काय, त्याला लगेच नोकरी कोण देणार? तसा तो 7वी पास होता, पण तरी देखील हे 7वीचं भांडवल काही आपल्याला उपयोगी पडणार नाही हे केशवला चांगलं ठाऊक होतं.
तरीही केशवनं ठरवलं की पुढचं पुढे बघता येईल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रथम मुंबई गाठायची, पण कशी? आणि नंतर त्याला अचानक आठवलं, त्या पत्र्याच्या पेटीत त्याच्या आईच्या 2 सोन्याच्या बांगड्या त्याच्या केशा आजीनं त्याच्या बायकोसाठी ठेवल्या आहेत आणि क्षणार्धात केशवचा मुंबईला जायचा प्रश्न सुटला. दुसऱ्या दिवशी त्याची केशा आजी काजू बिया घेऊन बाजारात विकायला गेली होती. त्यावेळी केशवनी त्या बांगड्या काढल्या, सोनाराकडे नेऊन विकल्या आणि घरी येऊन काही रुपये केशा आजीच्या उशाखाली ठेवून एका पिशवीत आपले 2 कपडे घेऊन केशव मुंबईला जाणाऱ्या एसटीत जाऊन बसला. पण जाण्यापूर्वी त्याने आपल्या मित्राला म्हणजे गणूला सांगितलं होतं, की तो मुंबईला गेलाय हे रात्री केशा आजीला जाऊन सांग. नाहीतर त्याची आजी त्याच्या आईसारखी त्याला शोधायला समुद्रावर गेली असती. पाड्याचा केशव आपलं चांगलं नशीब आजमावायला त्या अफाट मुंबईत गेला होता. त्यावेळी आजच्यासारखी मुंबईत गजबज नव्हती. मुंबईकरांजवळ माणुसकी शिल्लक होती. मुंबईत हमाली करण्यासाठी, भाजीच्या टोपल्या नेण्यासाठी, जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी, बूट पॉलिश करण्यासाठी आणि भीक मागण्यासाठी सुद्धा केशवसारख्या पोरांची गरज होती. त्यावेळी गोऱ्या लाल धिप्पाड इराण्याच्या हॉटेलात 4 टेबलवर फडकं मारून चहा आणि स्पेशल मस्का पावची ऑर्डर पूर्ण करणाऱ्या वेटरचं काम सहज मिळत होतं. आणि रात्री कुठल्याही फुटपाथवर आडवं पडून चांदण्या मोजत झोपायची सोय होती. केशव मुंबापरीत उतरला आणि मुंबईचं ते भव्य दिव्य रूप बघून कुमठ्याचा लहान केशव पार गांगरून गेला. त्या भराभरा पाळणाऱ्या असंख्य टॅक्सीज, ते फेरीवाले, ते मोठमोठी ओझी वाहणारे तांबडे झगे घातलेले हमाल हातगाड्या ओढत पळत होते. केशवला वाटलं ही मुंबई एक मोठं मुंग्यांचं वारुळ आहे आणि ही माणसं मुंग्याहून सतत इकडे तिकडे धावपळ करतायत. इथे कोणालाही कोणासाठी थांबायला वेळ नव्हता. हे सगळं मुंबईचं विशाल रूप केशव आवासून बघत राहिला होता. कुमठ्यात असताना एकदा केशवचा मित्र शंतनू त्याला म्हणाला होता, केशव, माझे बाबा मुंबईला असतात ना, ते सांगत होते, मुंबईला पाकीट मारणारे खूप पाकीटमार आहेत. ते नखात ब्लेड लपवून पटकन खिसा कापतात. आणि त्याची आठवण ठेवून केशवनं येताना आपल्या जवळचे बांगड्या विकून आलेले पैसे त्याच्या केशा आजीच्या लुगड्याच्या चिंधीत बांधून ती चिंधी त्याने आपल्या पोटाला घट्ट बांधून ठेवली होती. मुंबईचं ते विराट रूप बघून पहिल्यांदा केशव घाबरला. त्याला वाटलं असंच मागं वळावं आणि आपण आपल्या केशा आजीच्या घरात परत फिरावं आणि केशा आजीच्या सुरक्षित कुशीत गाढ झोपी जावं. पण केशवला हे सगळं क्षणभरच वाटलं. नंतर त्याला आपल्यासाठी अहोरात्र खपणारी केशा आजी आठवली, ती उकड्याची पेज आठवली, ते मासे मारणं आठवलं. आणि नंतर केशवनं सरळ या मुंबईच्या महासागरात उडी मारायचं ठरवलं आणि त्यांनी अंबाई मदत कर ग बाई असं अंबाबाईला आळवून तो रेल्वे स्टेशनवरच्या सार्वजनिक नळावर गेला. तिथे त्यांनी हातपाय धुतले आणि मीठ नसलेलं आळणी बेचव मुंबापुरीचं प्राणी तो पहिल्यांदा प्यायला. कुमठेच्या केशवनं मुंबईचा आळणी पाणी प्यायलं आणि तो त्या क्षणी मुंबईचा मुंबईकर झाला आणि पुढे या मुंबईने सुद्धा त्याला बरंच काही दिलं. केशवनी पाणी प्यायल्यावर जरा इकडे तिकडे बघितलं, त्यावेळी आपण माहीमच्या रेल्वे स्टेशनवर आहोत हे सुद्धा त्याला ठाऊक नव्हतं. त्या रात्री केशव आपली कपड्याची पिशवी घट्ट पोटाशी धरून तिथेच रेल्वे स्टेशनवर एका कोपऱ्यात झोपी गेला आणि त्या गाढ झोपेत तो क्षणात आपल्या केशा आजीच्या घरात होता. केशा आजी त्याला चुलीकडे बसवून फणसाच्या आठळ्या भाजून खायला घालत होती. नंतर केशव त्या फणसाच्या आठळ्या रात्रभर खात चुलीकडे बसून होता. केशवला पहाटे पहाटे जाग आली तेव्हा त्याला विलक्षण भूक लागली होती. मग त्याला तिथलं रेल्वेचं कॅन्टीन दिसलं होतं. तिथे त्याच्याच वयाची पोरं कब्बाशा विसळत होती आणि एका पिंपाच्या नळातनं गिरायकांना चहा त्याबरोबर बिस्किटं, वडा, पाव देत होती. केशवनी तोंड धुतलं आणि तो सरळ त्या कॅन्टीन समोर जाऊन उभा राहिला. त्यांनी चहा मागवला. केशव चहा पीत त्या कॅन्टीनकडे बघत होता. एक उंच सावळे ग्रहस्थ ते कॅन्टीन चालवत असावेत, कारण तेच ग्रहस्थ गिरायकांकडनं पैसे घेत होते. तेवढ्यात केशवच्या शेजारी चहा पिणारा एक ग्रहस्थ एकदम म्हणाला, शिवराम, एक सिगरेट दे. आणि केशवला कळलं की या मालकाचं नाव शिवराम आहे.
केशवने विचार केला की शिवराम म्हणजे हा गृहस्थ हिंदू असणार आणि आम्ही कुमठेकर म्हणजे सुद्धा हिंदू, म्हणजे हे आपले जाधभाई. आणि केशवनी धीर करून सरळ त्या शिवराम नामक व्यक्तीला विचारलं की अहो शिवराम काका, मी कुमठ्याच्या पाड्या कुमठेकरांचा मुलगा केशव आहे. मला नोकरीची गरज आहे. मला इथे काम द्याल का? आणि शिवराम नामक त्या गृहस्थानं केशवला वरपासून खालपर्यंत बघितलं. कोकणी झाकानं बोलणारा हा गुटगुटीत पोरगा कामसू दिसत होता. त्याच्या डोळ्यात सुद्धा प्रामाणिकपणाची चमक होती. त्यांनी केशवला विचारलं की पूर्वी कुठे काम केलंयस का रे मुला? केशव एकदम म्हणाला, काका मला नुसतं पागवता येतं. आणि मुंबईचा शिवराम मोठ्यांदा हसला आणि म्हणाला, अरे मग कुमठ्यालाच नुसतं पागवायचं सोडून इथे मुंबईला कशाला आला? आणि नंतर ते खाली मान घातलेल्या केशवला म्हणाले, घरातनं पळून आलायस ना तू? घरी कोण कोण आहे तुझ्या? आणि केशवला आपली केशा आजी आठवली. तो म्हणाला, कुणी नाही, फक्त माझी केशा आजी आहे आणि तिला मनी ऑर्डर पाठवण्यासाठी मला नोकरी पाहिजे. आणि त्याच क्षणी दयाळू शिवराम काकांनी केशवला आपल्या रेल्वे कॅन्टीनमध्ये कब्बशा विसळायला ठेवून घेतलं. या शिवरामच्या कॅन्टीनमध्ये बाळू आणि सदाशिव हे 2 मुलं काम करत होती. सदाशिव तिथे जवळच राहत होता. त्याला वडील नव्हते आणि आई कुठल्या तरी दवाखान्यात आयाचं काम करत होती. तर कॅन्टीनमधला दुसरा मुलगा बाळू हा केशवपेक्षा वर्षभरानं लहान होता, म्हणजे तो 13 वर्षांचा होता. माहीमच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बाळूनं मुंबापुरीचं अस्सल पाणी पिलेलं होतं. जीवनातले अनेक बरेच वाईट अनुभव, खाचाखळगे त्यांनी या लहान वयात बारकाईनं पाहिले होते. सावळ्या सडपातळ बाळूचा बाप धोडी एक किसे कापू होता, तर रस्त्यावरचे कागद गोळा करणारी आई पेदी यांच्याबरोबर शिवरामच्या कॅन्टीनात कब्बशा विसळत सर्वांच्या टपल्या खात खात तो वाढत होता. वास्तविक बाळूच्या वडिलांना म्हणजे खिसे कापू धोडीबाला आपल्या पोरानं आपल्यासारखं होऊ नये असं वाटत होतं. आपल्या पोरानं कष्टानं 4 पैसे कमवावेत ही त्याची इच्छा, म्हणून धोडीबानं शिवरामच्या हातापाया पडून बाळूला त्याच्या कॅन्टीनमध्ये चिकटवून दिलं होतं. पुढे ह्याच बाळूच्या आईवडिलांकडनं केशवला जीवनातल्या संघर्षाचं खरंखुरं मार्गदर्शनही मिळालं. बाळूचं आणि आमच्या केशा आजीच्या केशवचं अगदी पहिल्या दिवशी छान पटलं. केशवचं इथे कोणी नाही, रात्री तो थंडी वाऱ्यात स्टेशनवरच्या बाकड्यावर झोपतो हे कळल्यावर बाळूनं त्याला दयेपोटी आपल्या झोपडीत थारा दिला होता आणि कुमठ्याच्या केशवची माहीमच्या झोपडपट्टीशी पहिली ओळख झाली. त्याला धोडीनं म्हणजे बाळूच्या वडिलांनी अगदी पहिल्या दिवशी सांगितलं की बाळा केशवा, तू आजपासनं बाळूचा मोठा भाऊ आणि आमचा मोठा मुलगा. हे बघ पोरा, हे जग वाईट गोष्टीनं भरलंय आणि या वाईट जगाला आपला काडीचाही उपयोग नाहीये. आपण जगलो काय किंवा मेलो काय इथे कोणाला काहीही फरक पडत नाही. आपलं जगणं तो बघ, तिथे तो कचऱ्याच्या उकिरड्यात डुक्कर लोळतोय ना, त्या डुकरासारखं बाळा. हे धोडीचं तत्वज्ञान केशवला पटलं होतं. इथे या झोपडपट्टीत अनेक बरे वाईट धंदे केशव शिकला. केशव इथे येऊन आता वर्ष होत आलं होतं. इथे माणसं जगण्यासाठी काहीही करतात हे त्यांनी पाहिलं होतं, परंतु तरीही त्या प्रत्येक झोपडपट्टीत एकी होती. स्वतः केशव, बाळू, धोडी आणि पेदी माय ह्यांच्या त्याच्यावरच्या मायेनं अगदी एकमेकांच्या जवळ आलेले होते. केशव त्यांना आता धोडी बाबा आणि पेदी माय म्हणायला लागला होता. पुढे या गरीब जोडप्यानं गरिबांकडेही प्रामाणिकपणा असतो हे केशवला दाखवून दिलं होतं. केशा आजीच्या केशवला मुंबईला येऊन 1 वर्ष होत आलं होतं. कधी कधी रात्री त्याला खूपदा आपल्या केशा आजीची आठवण यायची. वाटायचं असंच जावं, तिला बघून यावं, परंतु केशव त्यावेळी मन घट्ट करायचा. त्याने ठरवलं होतं की थोडे पैसे जमल्यावर कुमठ्याला जायचं आणि आपल्या आजीला भेटून यायचं. त्यामुळे त्यांनी केशा आजीला कधी मनी ऑर्डर सुद्धा पाठवली नव्हती. त्याला एक मात्र ठाऊक होतं की कुमठ्याचे सरपंच शेषाद्री, गावचे तात्या, मारुती देवळाचे नारो भट आणि अंबाबाईच्या मंदिराचे विठ्ठल भट तिला काही एकटं सोडणार नाहीत. गाव आपल्या केशा आजीला सांभाळेल हे त्याला ठाऊक होतं आणि म्हणून केशव मुंबईत बिनधास्त होता. तसं बघता शिवरामच्या कॅन्टीनमध्ये बाळू आणि केशवला फार कमी पगार होता. केशवला तर झटपट पैसा हवा होता. त्यामुळे मग तो धोडीबाबाच्या मागे लागला की धोडीबाबा,
मला आणि बाळूला दुसरं काम बघा. इथे तुमची कष्टाची रोटी म्हणता म्हणता माझी केशा आजी मला न बघता मरून जाईल तिकडे." केशवचं हे बोलणं ऐकून धोडीबा पाहू पाहू म्हणायचा आणि एक दिवस दारुडा धोडीबा दारू पीत आणि मटणाची नळी चोखत बाळूला आणि केशवला म्हणाला, की "पोरांनो, तुमच्या त्या चहाच्या टपरीच्या धंद्यात काय पण दम नाही, ह्यो मना आत्ता ही नळी चोखताना गोमला. तवा मी एक मस्त फर्स्ट क्लास धंदा शोधून काढलाय." आणि नंतर कडक दारूचा घोड घेऊन धोडीनं त्याच्याकडे टकामका बघणाऱ्या बाळूला आणि केशवला म्हटलं, "पोरांनो, तुम्हासनी आपला राजा पहलवान ठाऊक आहे नवं? अरे आपली समधी झोपडपट्टी त्याची आहे नवं? तर म्या काय म्हणतो, त्याच्या मोप गावठी दारू भट्ट्या आहेत. तेव्हा त्याच्या दारूच्या बाटल्या घेऊन शान त्या गिरायकांना नेऊन शान द्यायच्या आणि रोकड रुपये घेऊन शान यायचा. राजा पैलवान एका बाटलीला 1 रुपया असा नगद पैका तुमच्या हातावर ठेवणार." केशवला हा धंदा फार आवडला. एका बाटलीचा 1 रुपया म्हणजे 5 बाटल्या दिल्या की 5 रुपये. म्हणजे इथे दररोज पैसा हातात खेळणार. राजा पैलवाननं सगळ्या पोलिसांचे हात ओले केले होते, त्यामुळे पोलिसांची काही भानगड नव्हती. आणि नंतर केशव आणि बाळू त्या झोपडपट्टीच्या राजा पैलवानच्या दारूच्या बाटल्या घेऊन त्याच्या त्या गिरायकांकडे पोचवायचं काम करायला लागले. आणि नंतर धोडी घरी बसून निवांत मटण खायला लागला, दारू प्यायला लागला. तसं पाहता धोडीबाला महिन्यातनं एकदा पोलीस चौकीत हजेरी लावायला लागत होती. एखादं पाकिट गेलं आणि पोलीस चौकीत तक्रार आली की सगळ्यात आधी पोलीस धोडीबाला पकडून आतमध्ये घालत असत. पण आता वयाप्रमाणे पोलिसांचा सततचा प्रसाद धोडीबाला जड जायला लागला होता आणि नंतर केशवनी धोडीबाला घरी बसायला सांगितलं. त्यांनी आपल्या पेदीमाईचं देखील गोंडपाट काढलं, ते झोपडीवर टाकून दिलं आणि म्हणाला, "आता पेदीमाय तू फक्त स्वयंपाक करायचा. ते पोतं अजिबात खांद्यावर मारायचं नाही." आणि केशवची पेदीमाय नंतर चूल फुंकत मटण वडे रांधायला लागली. त्या माहीमच्या झोपडपट्टीच्या जरा वरच्या चढावरून उतरल्यावर 4 मिनिटांच्या अंतरावरच्या त्या आलिशान झोपडपट्टीत राजा पहलवानचं साम्राज्य होतं. तिथल्या एकूण 22 झोपड्यात त्याचे अनेक काळे पैसे कमवणारे धंदे चालत होते. तिथे दारूच्या भट्ट्या होत्या, मटका खेळला जात होता, मुली गिरायकांकडे पाठवल्या जात होत्या, सोन्याच्या बिस्किटांचं स्मगलिंग होत होतं. त्या 22 झोपड्यात खुनाच्या सुपाऱ्यासुद्धा घेतल्या जात होत्या, हप्ते वसुलीचे पैसे मोजले जात होते. जे काही म्हणून वाईट चालतं ते सगळं या झोपडीत चालत होतं. तरीही या सगळ्याचा मालक असणारा राजा पहलवान फार दिलदार माणूस होता. आपल्या झोपडीतली सगळी तरुण पोरं त्याने आपल्या हाताखाली ठेवली होती. त्या सगळ्यांना तो थोड्या कामाचा सुद्धा भरपूर मोबदला द्यायचा. दररोज सगळ्यांना मटण बिर्याणीचं जेवण मिळायचं, दारू तर पाण्यासारखी ओतली जायची. हा राजा दिलदार होता, तेवढाच क्रूर सुद्धा होता. माहीमच्या त्या झोपडपट्टीत सगळं काही राजाच्या मर्जीप्रमाणे चालायचं. झोपडपट्टीतले लोक त्याला देव मानायचे. त्याच्या कृपाछत्रामुळे त्या झोपडपट्टीतल्या कुणाही माणसावर कसलाही प्रसंग आला तरी जातीनं राजा पैलवान तिथे जायचा आणि सगळं काही ठीकठाक करून टाकायचा. त्याचा एक नियम होता की आपल्या झोपडपट्टीतल्या कोणालाही कसलाही त्रास होऊ नये आणि त्यासाठी त्या झोपडपट्टीतल्या प्रत्येक माणसाची राजा पहलवान व्यवस्थित काळजी घेत असे. आणि या त्याच्या स्वभावामुळे त्याच्यासाठी प्रत्येक झोपडीतला माणूस वेळप्रसंगी जीव द्यायला तयार होत असे. केशव आणि बाळूकडे आता भराभरा पैसे जमत होते. तसं बघता बाळू आणि केशव त्या राजा पहलवानच्या तरुणांमध्ये सगळ्यात वयानं लहान होते, तरी सुद्धा राजाच्या सराईत नजरेनं केशव आणि बाळूचा प्रामाणिकपणा जोखला होता. त्याने नंतर त्यांना हप्ते वसुलीचं नवीन काम दिलं. एखाद्या दुकानात, मंडईत, हॉटेलात जायचं आणि हप्ते गोळा करून पैसे आणि त्याचा हिशोब राजाला आणून द्यायचा. कधी राजा पहलवान बाहेर कुठे जायला निघाला की तो बाळू केशवला आपल्या अंगरक्षकांच्या बरोबर घ्यायचा. अशा प्रकारे आता आमच्या कुमठ्याच्या केशवची गाडी नीट रुळावरनं धावायला लागली होती. त्याचे आता बँकेत बरेच पैसे जमले होते. केशव आता मटण वडे आणि दारू खायला तरबेज झाला होता. त्याला आता पिवळ्या हत्तीच्या सिगरेटचा झुरका वारंवार हवा होता. तो आता मटका खेळण्यात, पत्त्याच्या जुगारात तरबेज झालेला होता. त्याच्या टाईट पॅन्टच्या खिशात वेळप्रसंगी हवा म्हणून रामपुरी चाकू आता तो बाळगायला लागला होता.
पूर्वी कोकणी बोलणारा केशव आता आबे साले म्हणून शिव्या देत शुद्ध हिंदी बोलायला पण शिकला. अशा प्रकारे केशव आणि बाळू 6 वर्ष राजा पहलवान बरोबर राहिले. केशव आणि बाळू आता तरुण झाले होते. केशव 21 तर बाळू 20 वर्षांचा झाला होता. या 6 वर्षात राजा दादाची खास मर्जी बाळू आणि केशववर झाली होती आणि बाळू आणि केशव राजा पहलवानची खास माणसं झालेली होती. आमच्या केशवचं एक होतं, तो मिळेल ते माती मसण खात होता, दारू पीत होता, तरीसुद्धा कुठल्या बायकांच्या भानगडीत केशव आणि बाळू कधीही पडत नव्हते. केशवचं अस्सल कुमठेकराचं मत होतं की जीवनात फक्त लग्न झाल्यावर जी स्त्री येते त्या स्त्रीबरोबर आयुष्य काढायचं. त्यामुळे त्याच्या जीवनात बाकीच्या स्त्रियांना अजिबात स्थान नव्हतं आणि हे त्याचं अस्सल कुमठेकरांचं तत्व होतं. आता तसं बघता तरुण वयात अनेक तरुणांची वेगवेगळी स्वप्न असतात. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं, कुणाला नट व्हायचं असतं, कुणाला इंजिनियर व्हायचं असतं. पण आमच्या केशा आजीच्या केशवचं एक आगळं वेगळं स्वप्न होतं. त्याला राजा पहलवानसारखं झोपडपट्टीचा दादा म्हणजेच राजा व्हायचं होतं. दुनिया झुकती है सिर्फ झुकाने वाला चाहिए हे ब्रीदवाक्य केशवचं फार आवडतं वाक्य. कुमठ्याचा केशा आजीचा केशव फार फार बदलला होता, पण बाळू मात्र तसाच घाबरट राहिला होता. बाळूचं कुणी व्हायचं स्वप्न नव्हतं. जे काही राजा दादा त्याच्या हातावर पैसे ठेवत असे ते आपल्या आईच्या हातावर ठेवायचे एवढंच त्याचं ध्येय. या 6 वर्षात केशव एकदा सुद्धा कुमठ्याला गेला नव्हता. पेदीमाय आणि धोडीबा खूपदा त्याला म्हणत की त्याने आपल्या केशा आजीला इथं आणावं, त्या सगळ्यांच्या बरोबर ती राहील. पण केशवला ठाऊक होतं कुमठ्याच्या त्या स्वच्छ मोकळ्या हवेत राहिलेली आपली केशा आजी इथे घुसमटून जाईल आणि त्या घुसमटलीत ती मरूनही जाईल. आणि दुसरं म्हणजे केशव ज्या पद्धतीनं इथं राहत होता ते त्याचं जीवन धोक्याचं जीवन होतं. मुख्य म्हणजे त्याच्याजवळ स्वतःचं असं घर सुद्धा नव्हतं. इथली ही झोपडपट्टी जर केशा आजीनं बघितली असती तर ती इथे राहिली नसती. शिवाय तिने कदापि केशवला सुद्धा इथे राहू दिलं नसतं. केशवलाही पुष्कळदा वाटायचं कुमठ्याला केशा आजीकडे जावं, तिला भेटून यावं, पण इथल्या कामामुळे त्याला ते शक्य होत नव्हतं. केशवनं ठरवलं लवकरात लवकर एक घर घ्यायचं, केशा आजीला इथे आणायचं. नंतर केशवनं त्या दिवशी आपली पहिली मनी ऑर्डर केशा आजीच्या नावावर कुमठ्यात केली. त्यावेळी त्याला फार समाधान मिळालं होतं. त्यांनी त्या मनी ऑर्डर बरोबर तिला आपल्या खुशालीचं पत्र लिहून टाकलं आणि नंतर तो कामाच्या दगदगीत केशा आजीला विसरूनही गेला. केशवची केशा आजी त्या दिवशी बाजारातनं घरी आली त्यावेळी केशव तिला घरात कुठे दिसलाच नाही. त्यावेळी तिला वाटलं गेला असेल आपल्या मित्राकडे. केशा आजी स्वयंपाकाला लागली. पण दुपार झाली, जेवणाची वेळ टळून गेली, तरी तिला केशव कुठे दिसेना. तशी केशा आजी विलक्षण घाबरली. ती त्याला शोधायला बाहेर पडणार होती तेवढ्यात शेजारचा गणू तिला आजी आजी करत सांगायला लागला की केशव मुंबईला गेलाय आणि तुला काळजी करू नको असं सांगितलंय. हे ऐकून केशा आजी मटकन खाली बसली. आपला लाडका केशव कधी आपल्याला सोडून असा तडकाफडकी मुंबईला निघून जाईल याची तिने कल्पनाच केली नव्हती कधी. त्या दिवसापासून केशा आजी सैरावेरा झाली. त्या दिवशी न जेवता खाता आपल्या अंधुक डोळ्यांनी ती रड रड रडली आणि त्या कौलारू घरात एक सुकलेली निर्जीव काठी होऊन पडून राहिली. दिवस गेले, महिने गेले, वर्ष सरली, पण तिचा केशव काही परत तिच्याकडे आला नाही. केशा आजी दर दिवशी एसटी स्टँडवर जाऊन उभी राहायची. मुंबईची गाडी आली की उतरणाऱ्या लोकात केशवला शोधायची आणि मग निराश होऊन रडत रडत घरी परत यायची. तिने मुंबईहून आलेल्या अनेक कुमठेकरांच्या घरी जाऊन केशवविषयी विचारणा केली, पण कुणाही कुमठेकरानं केशवला पाहिलंच नव्हतं. आता ते तरी केशवला पाहणार कसं? कारण त्या कुणाचा राजा पहलवानच्या धारावी झोपडपट्टीशी कसलाच संबंध नव्हता. केशा आजीने नंतर केशवची वाट बघणं सोडून दिलं. तसे कुमठ्याचे सरपंच शेषाद्री, विठ्ठल भट, तात्या, नारो भट तिच्याकडे यायचे, तिची चौकशी करायचे. तिच्या भाताची कढीची सोय सरपंच शेषाद्रीनं करून टाकली होती. आता केशव केशा आजीला सोडून गेला तर गाव तिला एकटं थोडंच सोडू शकणार होतं. आणि नंतर अचानक एक दिवस केशा आजीला केशवची 200 रुपयाची मनी ऑर्डर आली. तो ठीक आहे असं त्याचं पत्र सुद्धा आलं आणि केशा आजी वेडावून गेली. जेव्हा किन्ना पोस्टमननी तिला 200 रुपये दिले, पत्रातला मजकूर वाचून दाखवला,
तेव्हा त्या पत्रातला मजकूर पुन्हा पुन्हा आपल्या मनाशी घोळवत केशा आजी त्या पत्राचे मुके घेत सुटली. केशा आजीला विलक्षण समाधान झालं होतं. तिचं पोर दूर कुठेतरी तिची आठवण ठेवून होतं. केशा आजी त्या दिवसभर जेवली नाही. ती त्या पत्राचे मुके घेत रडत सारखी म्हणत होती की केशवा, माझ्या पोरा खूप मोठा हो, पण माझ्या कुशीत ये रे. केशा आजीनं अगदी हृदयातनं दिलेला आशीर्वाद पुढे केशवला फळला. त्याचं नशीब फुलून आलं आणि खरोखर एक दिवस तो खूप मोठा झाला आणि मग केशा आजीच्या कुशीत शिरला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित तांबडे आजीचे सारवलेले अंगण ही कादंबरी. आज 14वा भाग तुम्ही ऐकलात. 15वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.